हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज घटाचा खरं तर 9 दिवसांनीच घट उठतात, पण आज 10वा दिवस आला यंदा. आज काही आम्ही माळ वगैरे घालणार नाही, कारण 10 माळा होतील. देवाची पूजा वगैरे केली. आम्ही घट बसल्यावर पूजा करत नाही, घरातल्या देवाची पानावर देव पुजतो. पण आज मग शेवटच्या दिवशी परत पानावर देव पूजून पूजा वगैरे केली. माळ नाही घालणार आहे आज. आज पुरणाचा स्वयंपाक करायचा आहे ना, नैवेद्याला घट उठणार आज तर. चला तर मग आता स्वयंपाकाची तयारी केली, दाखवते तुम्हाला काय काय झालं आहे माझं. सकाळी लवकर उठूनच करावं लागतं ते, कारण आज 12च्या आत घट हलवायचे. दाखवते, चला स्वयंपाकघरात जाऊ आपण. हे बघा काय काय दाखवते तुम्हाला मी. पुरण करून ठेवलं आहे. आज मी गव्हाच्या पिठाच्याच पुरणपोळ्या करणार आहे, म्हणून मग पीठ भिजवून पाण्यात घालून ठेवले. एरवी मग मैद्याच्या पोळ्या करते. हे गुळवणी केले. आम्ही गुळवणी करतोच पुरणपोळीशी, आणि घटामध्ये ओतायला पण गुळवणी लागतं, म्हणून मग गुळवणी केले. भात केला आहे. इथं भजीचं भिजवून ठेवले. इकडं आमटी होती. आज थोडंसं कमी घातलं आहे, कारण आमच्याकडे काय होतं, एकीने कुणी घातलं पुरण वगैरे की मग आम्ही जास्त घालतो. आज आमच्या 3ही घरी पुरण असणार आहे, म्हणून मग मी थोडंसं कमी घातलं. हे बघा, ही आमटी उकळती आहे चांगली. आमटी जरा अशी पातळ असलेलीच चांगली वाटते आम्हाला, खूप घट्ट नाही आवडत आम्हाला. हे बघा, आमटी पण झाली ही. आता बाकीचं पण करायचं आहे. पुरणपोळ्या वगैरे करून घ्यायच्यात, भजी पापड. भजी पापड करून घेते, नंतर पुरणपोळ्या करायच्या. पापड कुरड्या तळून झाल्या. हे बघा, उन्हाळ्यात रंगीबेरंगी कुरड्या केलेल्या होत्या ना, म्हटलं त्या कधी उपयोगाला येतील, त्याच तळल्या. भजी झाली. आता फक्त पुरणपोळ्या करायच्या राहिल्यात, नंतर मग तळी वगैरे उचलायची असते. पोळ्या झाल्या करून. आज मी गव्हाच्या कणकेच्याच केल्या, नाही तर एरवी मैद्याच्या करते, पण कधीतरी गव्हाच्या पण कराव्यात. नेहमी मैद्याच्या खायला नको, म्हणून मग आज मी गव्हाच्या कणकेच्या केल्या. हे बघा, आमच्याकडे असे छोटे छोटे नैवेद्य करतात 9 तळे उचलायच्या वेळेला. दाखवते तळे उचलताना मी. हे असे 9 नैवेद्य छोटे छोटे करतो आम्ही. आणि हा परडीचा, कोटम्याचा वगैरे असतो. असं नैवेद्य भरून घेतलं आहे सगळं, हे 9 नैवेद्य. आणि ही तळी उचलायची तयारी केली. पान सुपारी, ही भंडारवाटी आमची, खंडोबाचा भंडारा असतो तो. तयारी करून घेतली तळीची. हे बघा, इथं ताटं काढून ठेवले नैवेद्याचं, आरतीचं, भंडार खोबरं. हे मधल्या घरातली तळी उचलायची. हे मधल्या जावबाईचं घर आहे, त्यांच्या इथली उचलली तळी. जय मल्हार. सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट. पंखा कुठे? पंखा त्याला पण घ्यायला लागेल ना, 5 जण होते. येळकोट 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 येळकोट.
सदानंदाचा येळकोट 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 अगडबम नगाडा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कणकर गोटा गंभीर मस्तकी तुळा उभऱ्याचा तुकडा भंडाऱ्याचा भडका बोल अहंकार सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट. तिकडच्या दोन्ही घरातली तळी उचलली, आता आमच्या इथली उचलायची. जेवायची वा सगळ्यांना लाव. तू नाही बोलला इलकट इलकट नाही बोलला इलकट नाही बोलला नाही बोलला. पंखा बंद झाला लगेच पंखे करायला लक्षात आमचा काय करायचं मग राहू दे. त्याला लाव लिफ्टीला नाही लाव. अगडबम नगाडा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी कर गोटा बिंबीर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट 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 सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट. भात आणि गुळवणी गुळवणी घाटात ओतायला लागतं ना. आई राधा उदे 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 बोल भवानी माता माता की जय माता की जय. आई राजा उदे उदे आई राधा उदे 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 उदे. कानाला लावायचे ना ते. झालं घट हलवून सगळा. घटावर इथं दही भात ठेवतात, गुळवणी घालतात घटात. झाले सगळे घट वगैरे हलवून तिन्ही घरातले. सगळं आवरलं, जेवण सगळं गार झालं. आता परत आमटी वगैरे गरम करायला ठेवली. स्वयंपाक सगळा झालेला दाखवलाच होता मी तुम्हाला. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. तुमच्याकडे आजच घट हलवलेत का कधी उद्या हलवणार आहे नक्कीच सांगा कमेंट करून. तुमच्याकडे पद्धत काय असते, कशा असतात, वेगळ्या असतील तर नक्कीच सांगा मला. आमच्याकडची पद्धत मी दाखवली तुम्हाला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.